स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले याचं खरं कारण ही आहे. लग्न होऊन आल्यानंतर ही रात्री झोपायच्या आधी असं बोटांच्या पेरांवर जप करायची आणि मग मी तिची फिरकी घ्यायचो, मस्करी करायचो म्हणा की काय स्कोअर मोजतीये. आणि मग तिने जे काही मला सांगितलं, मला वाटतं तिच्याच तोंडून ऐकावं तुम्ही. वयाच्या 10व्या वर्षी मला माझ्या वडिलांनी कांदेवाडीत स्वामीच्या मठावर पायांवर घातलं आणि स्वामींना सांगितलं आम्हा तिन्ही भावंडांना की आता मुलं तुमची. तेव्हा मला स्वामी वगैरे काही कळले नाहीत, पण एवढं मला पक्क माझ्या हृदयात कोरलं गेलं की ही जी काही विभूती आहे तिच्याशिवाय मला कोणीच नाहीये. आणि खरं सांगायचं तर माझी जी कुलदैवत आहे ती शांतादुर्गा, ती आणि स्वामी ह्याच्याशिवाय मला कोणीच नाही. म्हणजे मी जे पुजते हे दोनच हे आहेत, त्यांना पुजते. आणि तेव्हापासून म्हणजे स्वामींनी जे जे काही मला दिलं ते मला मिळालेले अनुभव असं मी सांगणार नाही, ती त्यांच्यातली आणि माझ्यातली एक अनुभूती आहे. म्हणजे या हृदयीचं त्या हृदयी घातलं असं जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने झालेलं आहे. लहानपणापासून मला कधीच शिक्षणात कुठच्याच बाबतीत कधीही कशाचाच कष्ट घ्यावे लागले नाहीत फारसे. सहज, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की अनंत ठेवले तैसेच राहावे, तशीच मी आतापर्यंत राहिले. जसं स्वामींनी ठेवलं, जसं त्यांना वाटलं तशी मी राहिले आणि त्यांनी मला नेहमी आनंदात सुखात नेहमी ठेवलं. एक मी सगळ्यांना सांगू इच्छिते, जेव्हा आपल्या आयुष्यात स्वामी येतात पहिलं तुम्हाला ते ऐश्वर्य देतात. मग ते ऐश्वर्य म्हणजे खूप पैसा पाहिजे असं नाही, बुद्धीचं ऐश्वर्य, पैशाचं ऐश्वर्य, मित्रमंडळींचं, असं सगळ्यांनी तुम्हाला ऐश्वर्य देतात ते. आणि ते ऐश्वर्य बघून जेव्हा तुमचं पोट भरतं, कधीतरी तुमचं पोट भरणारच पुरे आता, तेव्हा मग ते तुम्हाला त्यांचा जो आहे मार्ग त्या ह्याच्यात आपल्या मागून घेऊन जातात. म्हणजे मी तरी त्यांचा जो आहे पाऊल त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाते. जसे माझा मिस्टर म्हणतात तसे मी त्यांना आजोबा म्हणते. आता मी त्यांना आजोबा का म्हणते, तर मी म्हणते की महाराज जर मी त्यांना म्हटलं तर मी चपरासी होणार, मी दारात उभी राहणार. मी त्यांना स्वामी म्हटलं तर मी नोकर होणार, मी दारात उभी राहणार. मी जर आजोबा म्हटलं तर मी हक्काने त्यांच्या मांडीवर बसणार. म्हणून मी त्यांना आजोबा म्हणते. आणि ते कसं सांगतात की आम्हाला स्वामींचं दर्शन व्हावं. मला असं कधीच नाही वाटत. मी म्हणते की कधीच मला स्वामी तुम्ही दर्शन देऊ नका. म्हणजे तुमचं आणि माझं जे नातं आहे, सतत आपलं जे बोलणं आहे ते सतत चालू जाईल. एकदा मला जर दर्शन मिळालं तुमचं तर मला काहीच नाही उरलं ना, जगण्याचंच नाही कारण उरलं. अजूनही मला ती आस राहून दे की तुमचं आणि माझं नातं आहे, आपलं एक हृदयाचं फक्त आपलं दोघांचं नातं आहे, ते कायम आपलं राहून दे, असं माझं आणि स्वामींचं नातं आहे. आणि जप करायचा म्हटलं तर 10 वर्षापासून, म्हणजे जेव्हा मला 8वी पासून असेल, आम्ही वह्या लिहायचो. तेव्हा कोणीतरी सांगायचं लाल शाईने वह्या लिहून द्या आणि कुठे डोंबिवलीला द्या, कुठे वगैरे मला काहीच माहित नाही. अशी मी किती वर्ष वह्या लिहून द्यायचे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी जप लिहायचे. लग्न होऊन आले, नोकरी होती, मग मला वेळ नाही मिळाला म्हणून मी बोटावर मोजायचे. मग हळूहळू बोटावरचं कधी गेलं, मग आपणच तो कधी उमटायला लागला आणि आता तो सतत कधी चालू राहतो असतो नसतो मला काहीच, मी त्याचा हिशोब नाही ठेवत. स्वामींबरोबर आपण सतत असतो, ते आपल्याबरोबर सतत असतात, एवढं मला फक्त माहिती आहे. आणि त्यांच्या आता बघायला लागलं तर पहिलं म्हणजे त्यांच्या कृपेने काहीही कष्ट न करता माझं लग्न झालं. एक सुंदर चांगला मुलगा दिला, चांगली नोकरी दिली, नोकरीत पण चांगली पोस्ट दिली आणि नेहमी माझ्या हातून त्यांना भूषणावह होईल असंच कार्य त्यांनी करून घेतलं. मी लवकर नोकरी सोडली त्यांच्याच इच्छेने. त्यांनी अक्षरशः मला असा कानमंत्र दिला, तुझा कार्यभाग संपला, तुझा नोकरीतला कार्यभाग संपला. हे माझ्या कानावर आलं, मी नोकरी सोडली आणि मला त्यांनी 33 देश फिरवले, जी माझी प्रचंड फिरण्याची आवड होती. त्यासाठी जे काही पैशाचं नियोजन काय करायचं ते सगळं त्यांनीच घडवून आणलं. म्हणजे त्यांनी इच्छा दिली आणि त्यांनीच घडवून आणलं. मी त्यांना तेच सांगते, तुम्ही इच्छा, शक्ती आणि बुद्धी द्या. कुठचंही काम करायची आपल्याला इच्छा व्हायला पाहिजे, ते काम करायची आपल्याला आर्थिक आणि शारीरिक ताकद पाहिजे आणि ते सगळं घडवून आणायची आपल्याला बुद्धी पण पाहिजे. ते सगळं तुम्ही द्या. ते सगळं त्यांनी मला दिलं आणि आम्ही 64 वर्ष मुंबईत राहिलो होतो. ते 64 वर्ष ती जागा सोडून, आता मुंबई सोडून आम्ही पुण्यात आलो. स्वामींच्या घरात आलो. आम्ही स्वामींना सांगितलं होतं, स्वामी तुमच्या घरात आता आम्हाला घेऊन जा. मी इतके वर्ष बाबांच्या घरात राहिले,
मग सासऱ्यांच्या घरात राहिले, आता मला तुमच्या घरात घेऊन जा. तसं ते त्यांच्या घरात आम्हाला आपलं स्वतःचं घर, स्वतःची जागा सगळं शोधलं आणि मग ते आम्हाला त्यांच्या घरात घेऊन गेले. ज्या क्षणी मी या जागेत पाऊल टाकलं, मला असं वाटलंच नाही की मी नवीन घरात आले. हे माझंच आणि ओळखीचंच घर आहे असं झालं. मला काहीच मुंबईची आठवण पण नाही किंवा काहीच असं म्हणजे विसर पडतो असंच झालं. आणि त्यांनी मला एकदा स्वप्नात येऊन सांगितलं होतं की त्यांनी मला असं सांगितलं होतं की आम्ही 27 जण नेमली आहेत, त्याच्यासाठी तुला एक मी जोडपं नेमलंय, ते तुला काही संकेत देतील पण आम्ही तुला विस्मृती देऊ. मला याचा काहीच अर्थ माहित नाही, पण त्यांनी जे विस्मृती देऊ हे दिलं आहे ते मात्र मला ह्यावेळी त्याचा अनुभव आला की मला काहीच मुंबईचं इतकं 64 वर्षात आपण काय केलं काही त्याचं आठवत नाही म्हणण्यापेक्षा त्याचं मला काहीच हे नाही. पण ह्या घरात आल्यावर मला असं वाटतं की हे जन्मोजन्मी आपलं आणि स्वामींचं घर आहे. असं इतकं सुंदर त्याने घर दिलं, इतकी शांतता दिली. आता आपल्याकडून काहीतरी कर्तव्य आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की या स्वामींच्या भक्तीत माझ्या वडिलांनी मला हात धरून इथे आणलं, हे त्यांचं ऋण फेडण्यासाठी. मला एक तरी असा भक्त स्वामी भक्तीत आणायचा आहे की ज्यांना स्वामी माहिती नाही, ज्यांना स्वामीबद्दल काहीही माहिती नाही, ते माझ्याकडून काहीतरी लिखाण करून घेत आहेत. ते पुस्तक त्या अशा व्यक्तीच्या हातात पडावं की ते पुस्तक वाचून ते स्वामी भक्तीत यावं, म्हणजे मी ह्या ऋणातून मुक्त होईल. असं अजून स्वामींविषयी बोलण्याच्या खूप गोष्टी आहेत, पण मी एवढ्यावरच थांबते. काका, तिकडची जरा सेन्सर्सची जादू जरा सांगा ना. या घरात आल्यानंतर हे घर शोधताना जवळजवळ मुंबईहून पुणे असं आम्ही 36 घरं शोधली. आपण म्हणजे आणि एकट्याने, मी घरी राहायचे सासऱ्यांबरोबर, मी एक पण घर बघितलं नाहीये. 2च बघितली मध्ये. 36 घरं मी बघितली. 37व जेव्हा घर बघायची वेळ आली त्यावेळी मी स्वामींना सांगितलं की अजून किती वेळा तुम्ही मला मुंबई पुणे नाचवणार आहात, तुमचंच घर तर शोधतोय ना, असं मी बोललो. आणि मोजून 10 मोजा. माझी बायको किचन मधनं मी जिथे बसलो होतो तिथे आली आणि म्हणाली माझ्या ग्रुपमध्ये एक बाई आहेत, मी त्यांना विचारू का रे, सुचित्रा कुलकर्णी म्हणून. हा, तर सुचित्राताईंना विचारू का रे. मी म्हटलं अरे एवढ्या जणांना आपण विचारलं, मग त्यांना विचारायला काय कचरतेस, विचार. यांनी त्यांना फोन केला आणि 10व्या मिनिटाला 3 प्लॅन झाले आणि एक व्हिडिओ आला. मग मी सगळे प्लॅन्स बघितले आणि व्हिडिओ पण बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर मला संकेत आला की हेच माझं घर. पण मला हिने डिसिजन घ्यायला पाहिजे होतं की किंवा आम्ही दोघांनी एकत्रच हेच आपलं घर, हे स्वामींचं घर हे म्हणायला पाहिजे. म्हणून मी काहीच बोललो नाही. हिने 3ही प्लॅन ज्यांचे होते त्यांना फोन केला, 4थ्या ज्याचा व्हिडिओ होता त्याला मी फोन केला. आणि मग एक दिवस माझे वडील 98 वर्षाचे आहेत, मग त्यांना आम्ही सांगितलं तुमचा ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही करून ठेवलंय, आम्ही 5 तासात पुण्यात जाऊन येतो पटकन आणि घर फायनलाइज करून येतो. ते पण उत्साही, ते म्हणाले ठीक आहे तू काय काळजी करू नको, मी दारही उघडणार नाही. म्हटलं कोणी येणार पण नाही. आणि स्वामींना सांगितलं सगळं आता तू बघ म्हणून. आम्ही इथे पुण्यात पोहोचलो. जसजसं घर जवळ यायला लागलं तसं ही ज्या तिघांचे प्लॅन्स होते त्या तिघांना फोन करायला लागली. त्यातला एक नॉट रिचेबल, एक उचलेना, दुसरा तर काही दादच देईना. घराच्या खाली आल्यावरही म्हणते ठीक आहे आपण जे घर व्हिडिओ आहे त्यांच्या घरी जाऊया. त्यांना हिनी फोन केला आम्ही घर बघायला येऊ का, तर ते म्हणाले आम्ही तुमचीच वाट बघतोय, तुम्ही या ना. घरात आल्यानंतर पहिलं स्वामींचं स्थान बघितलं. परफेक्ट, आता जिथे स्वामी दिसत आहेत आपल्या सगळ्यांना तिथेच स्वामींचं स्थान बघितलं. मग वडिलांची खोली बघितली आणि नंतर बाकीच्या घरात जे काही करायचं होतं ते. आता हे करताना तुम्ही आमच्या घरी कधीही आलात तर घरात दरवाजावर तर स्वामींचं घर म्हणूनच पाठी आहे. दरवाजा उघडल्यानंतर स्वामींचा एक अप्रतिम फोटो आहे आणि एक बेल आहे. त्या फोटोचा पण किस्सा सांगायचा म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये माझ्या हातून स्वामींनी यतिगंध नावाच्या पोथीचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं होतं. तर ते ट्रान्सलेशन होताना माझं म्हणजे माझ्या हे स्मरणात पण नाही किंवा असं कधी होईल असं वाटलं पण नाही, पण माझं फेलिसिटेशन अक्कलकोटचे आत्ताचे जे महाराज आहेत त्यांच्या हातून फेलिसिटेशन झालं होतं. राजे आहेत ते, त्यांच्या हातून फेलिसिटेशन झालं होतं. आणि तेव्हा त्यांनी आपल्याला फोटो दिले. हा, त्यांनी 2 फोटो दिले होते, एक तिला आणि एक मला.
आता हे फोटो इथे पुण्याच्या घरात कुठे लावायचे, तर मी म्हटलं कपाटात लावूया, म्हणून त्या फोटोना लॅमिनेट करायला मी एका फोटोग्राफर काय म्हणतात ते फोटोच्या दुकानात गेलो असताना तो बिल करताना समोर एक फ्रेम दिसली मला. तर मी स्वामींना म्हटलं कसले अप्रतिम आहोत तुम्ही, इथे काय करतायत, चला माझ्याबरोबर असं मी बोललो आणि खाली उतरलो. 4 दिवसानंतर सगळं लॅमिनेशन वगैरे तयार होणार होतं. त्या दिवशी मला काहीतरी वेगळं काम होतं म्हणून मी हिला म्हटलं की तू जाऊन फोटो आणशील का, तर म्हणाली आणीन. खरं बघायला गेलं तर बऱ्यापैकी लांब होतं आणि म्हणाले मी चालतच जाते. मला आनंदच झाला. आल्यानंतर मी हिने जी पिशवी आणली होती ती उचलून बघितली तर लॅमिनेशन पेक्षा जड. उघडून बघितलं तर ज्या फ्रेमला मी म्हटलं तुम्हाला काय इकडे करायचं, चला घरी, तीच फ्रेम आमच्या घरी. आणि त्याच्याकडे मी दिलेली फ्रेम त्याच्याकडे. बरं, त्याचा अजूनपर्यंत फोन नाही आला की माझ्याकडची फ्रेम तुझ्याकडे गेली आणि तुझा फोटो माझ्याकडे राहिला. तर तुम्हाला तोही फोटो बघायला मिळेल आणि एवढा सुंदर फोटो आहे. मग हे घर बघताना अजून 2 किस्से सांगतो. नांदेड सिटी म्हणून आहे सिंहगडच्या इकडे, तिथे आम्ही घर बघितलं ते 29व्या मजल्यावर. एवढं सुंदर 3 BHK घर, प्रचंड वारा, प्रचंड लाईट, समोर सिंहगड दिसतोय, वाहणारी नदी, म्हणजे पिक्चरच घर होतं. पण आणि आम्ही सगळं झालं, डील झालं. मग मी त्या ग्रहस्थाला जे एजंट होते ते पण स्वामी भक्त निघाले. त्यांना म्हटलं मी ऍडव्हान्स कधी आणून देऊ, म्हणाल 2 दिवसांनी आणून दिलं तरी चालेल, स्वामी भक्त जात, मी विश्वास ठेवतो. बरं म्हटलं. आम्ही घरी पोचलो मुंबईत आणि मला एका माणसाचा फोन आला, ज्या माणसाचा माझ्याकडे नंबर नाही, काही नाही. तो म्हणाला जे घर तू घेतोयस त्या घराला सोसायटीची NOC मिळते का असं विचार. आणि आम्ही अवाकच झालो. फोन ठेवल्यानंतर ना या माणसाला ओळखत तो फोन परत स्विच ऑफ लागायला लागला, कधी लागलाच नाही आणि नंतर मी ट्राय पण नाही केला. तर आम्ही दोघं बँकर असल्यामुळे आम्ही एक क्लुप्ती लढवली. आम्ही त्या माणसाला विचारलं तू कुठचे पेपर्स आम्हाला देणार आहेत. त्यांनी लगेच लिस्ट पाठवली. मग मी त्याला सांगितलं अरे ह्याच्यात NOC फ्रॉम सोसायटीची NOC नाहीये. तर म्हणाला ती मिळून जाईल कधी, त्याच्यात काय बाकीचं सगळं होऊन जाईल. तो म्हणाला तुम्हाला जर लोन नाही घ्यायचं तुम्हाला कशाला NOC पाहिजे, काही गरज नाही NOC. असं करून ते घर स्वामींनी नकारलं. नंतर त्याच बिल्डिंगीत 11व्या मजल्यावर अजून एक 3 BHK फ्लॅट होता, खूप सुंदर होता आणि आम्हाला आवडला होता. आणि त्यावेळी पण ही आली होती. पण हिने ते घर बघितल्यानंतर ही कधीतरी माणसाला झपाटल्यासारखं होतं ना, तशी झपाटल्यासारखी माझ्याशी थोडीशी वाद घालायला लागली. एवढ्या 40 वर्षाच्या लग्नाच्या आमच्या कारकिर्दीत आम्ही एकदाही वाद नाही घातलाय हो. पण वाद घालायला लागली, म्हणायला लागले हे घर नाही, बरोबर नाही, काय नाही. आणि आमच्या दोघात म्हणजे थोडा वेळ अबोला झाला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जेवण करताना सुद्धा हाच विचार येईल सकाळी. आणि मी चपात्या करायला उभी राहिले आणि मुंबईच्या घरात, आणि मला असं वाटलं मी अशाच चपात्या जर त्या घरात जाऊन करणार असेल तर, आणि मला एवढं घुसमटायला झालं, मला श्वासच घेता येईना. मला एकदम भीती वाटली की मी म्हटलं अरे बापरे, आता मला इथे होतं, ऍक्च्युली त्या घरात गेल्यावर मला काय होईल असं ते झालं. आणि त्या रात्री 7:30 वाजता बरोबर एक फोन आला, तो त्या घर मालकाच्या मुलाचा. त्याचे शब्द होते ये डील कॅन्सल आहे, आणि त्यांनी कट केला फोन. तो नंतर काय वाजलाच नाही. 4 वेळा मी ट्राय मारल्यानंतर म्हटलं स्वामींची इच्छा. आणि मला एकदम नॉर्मल झाली, एकदम बरं झालं. तिसरा किस्सा असा, हे घर मिळायच्या जस्ट आधी म्हणजे 36वं घर परांजपे स्कीम मध्ये होतं. ही जाताना मला म्हणाली परांजपे स्कीम आहे ना, तू चेकबुक घेऊन जा आणि म्हणेल ते ऍडव्हान्स दे आणि ये. बरं म्हटलं. आम्ही गेलो. घर पहिल्या मजल्यावर, घराचा नंबर 104. घराच्या बाहेर वॉकिंग ट्रॅक, त्याच्यासमोर गोल्फ कोर्स, सगळं एकदम पिक्चरस. 3 BHK. त्याच्या एका रूम मधनं सिनियर सिटीजनना बसायचं बाकडे, छान होतं दिसायला एकदम. म्हणून मला राहवलं नाही म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढून हिला पाठवला. आणि हिने तो बघितला वगैरे. आणि मग मी तिकडे जी एजंट होती त्या बाईंना म्हटलं की, ती म्हणाली चला ऑफिसमध्ये. आम्ही ऑफिसमध्ये बसल्यावर त्यांना एवढी घाई झाली होती, नाही 31 मार्चच्या आधी तुम्ही आम्हाला सगळे पैसे द्यायला पाहिजेत, 2 दिवसात ऍडव्हान्स द्यायला पाहिजे होते. मला तिच्या बोलण्याचा चिक्कार राग आला. पण मला घर खूप आवडलं होतं. असं झालं, आम्ही गाडीत बसलो. म्हटलं 2 दिवसात मी तुम्हाला कळवतो वगैरे झालं. आम्ही गाडीत बसलो आणि हिचा फोन. सो आम्ही सांगतात घर कॅन्सल. मला हिची एवढी चीड आली. म्हटलं हिचं काय करू होता.
एवढं छान वॉकिंग ट्रॅक, आम्ही चालायला जाऊ शकतो वगैरे 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 सगळं घडलं. आणि गंमत म्हणजे मी काय केलं असेल, मी काहीतरी करत होते, भाजी कापत होते का काहीतरी, मी उठले पटकन आणि 2 चिठ्ठ्या केल्या, यस आणि नो, आणि स्वामींच्या समोर नेऊन ठेवलं. स्वामींना विचारलं असं असं घर आहे तुमचं, तुम्हाला जायचंय का, आपण जायचं काय ह्या घरात, नो आलं. आता मी का चिठ्ठ्या टाकल्या काय मला काय माहित नाही, मी कधीच असं करत नाही. म्हणजे मी पण म्हणजे त्यांनी ते दाखवून दिलं की नाही माझं, मला तिकडे जायचं नाही, माझं ते घर नाहीये. मग पुण्याहून अर्धा रस्ता मी हिच्यावर चिडलोच होतो. मग मित्र म्हणाला तू चिडचिड करून ड्राईव्ह करू नको, तू साईडला बस. मग थोड्या वेळाने मी एवढा शांत आला, म्हटलं ह्यांचीच इच्छा नाही तर मी हिच्यावर चिडायचं कशाला. मग सुचित्राताईंचे किस्सा, ह्या सुचित्राताई, तर सुचित्राताईंचा किस्सा असा की हे स्वामींचं घर आम्हाला मिळालं, हे कुठे आहे, पहिल्या मजल्यावर, याचा नंबर किती आहे, 104, याच्या बाहेर काय आहे, वॉकिंग ट्रॅक, त्याच्याही पुढे पूर्ण रिकाम सगळं काय म्हणतात ते जागा आहे. म्हणजे त्यांना 104 मध्येच यायचं होतं, पण ब्लू रिज परांजपे नको, गोदरेजच्या 104 मध्ये यायचं होतं. हे इकडे आल्यानंतर ते जे काय घर मिळालं वगैरे सगळं झालं. मग आम्हाला आमची इंटिरियर करणारी मुलगी पण मिळाली, तिचं नाव नेहा तायडे. तिची तर गंमतच झाली. तिला घेऊन मी इकडे आलो आणि जे जुनं वॉर्डरोब होतं त्या वॉर्डरोब मध्ये स्वामींचा मला मिळालेला जो फोटो होता तो आणून इथे ठेवला. स्वामींना म्हटलं तुमचं घर करून घे, आणि तिला हँडओव्हर केलं ऍडव्हान्स वगैरे देऊन. ती पण कामाला लागली. त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी तिला सहज मेसेज पाठवला, तुला प्रेशर नाही ना आलाय. तो तिने वाचलाच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिने मला फोन केला, माझं लो बीपी झालंय आणि मी 3 दिवस जाणार नाहीये साईटवर, म्हणजे घरी येणार नाही स्वामींच्या इथे. मी म्हटलं तू स्वामींच्या फ्रेमला सांगितलं होतंस का मी घराचं काम चालू करतेस. नाही म्हणाली. म्हटलं उद्या तुझी परिस्थिती काही असून दे, तू घरी जा, पहिली दार उघड, त्यांना धर असं. आणि तिला 10 वाक्य सांगितली मी, ही 10 वाक्य सांग आणि मग काम चालू कर, काय घडतं बघ. आणि तुम्हाला खरं सांगतो, एका महिन्यात जे काय काया पलट, ते त्यांचं स्थान झालं, ते आरामात कसे मस्त बसलेत बघा एकदम. त्यामुळे हे त्यांचंच घर आहे. आम्ही मस्त, आणि आमचं देवघर पण वर्षानुवर्ष मुंबईत जसं होतं तसंच आमचं देवघर लागलंय. तसंच ज्या ज्या देवांच्या जिथे इथे जागा आहेत, जिथे जिथे त्यांची उंचीप्रमाणे स्थान आहेत, सगळं तसंच लागलं. ते होईपर्यंत आम्ही त्या कारागिरांचं भरपूर डोकं खाल्लं की नाही आम्हाला तशाच पद्धतीचं पाहिजे. ते झाल्यावर मग एकदम शांत. म्हणजे तो ह्याच उंचीवर पाहिजे. मला स्वामी डोळे घालून बघायची खूप आवड आहे. कारण आपण गिल्ट काहीच नाही केलं तर त्यांच्याकडे बघायला कसली भीती. आणि मग त्यांचे जे मुद्रा बदलतात किंवा त्या दररोज बघायला तो जो आनंद आहे ना, बस मला एवढंच सांगायचं तुम्हाला. आणि या घरात अजून एक अजब गोष्ट घडली आहे जी हिला पण माहित नाहीये, पण आज तुम्हाला सांगताना तिलाही सांगतो. या घरात आम्ही आल्यानंतर या घरात पोटरीच्या अंतरावर असे 4 सेन्सर्स आहेत. म्हणजे तुम्ही रात्री जर उठलात तर ते सेन्सर तुमच्या मुवमेंट्सनी लागतात आणि मग तुम्हाला रस्ता दिसतो. नाही तर त्या ॲलीमध्ये बिलकुल काळोख असतो एकदम. तर माझ्या वडिलांच्या रूम मध्ये आम्ही सेन्सर मेन लावलाय, कारण ते कधी वॉशरूमला उठले तर टॉर्च घेऊन उठतात. तर तो सेन्सर आम्हाला खूपच, म्हणजे स्वामींनी अगदी जागेवर लावून दिलाय. बाहेर पडल्यानंतर ॲलीमध्ये पण सेन्सर आहे. तर एक दिवस असं झालं की तो सेन्सर पेटला आणि मला जाग आली, म्हणून मी उठून बघितलं तर हे गाढ झोपलेत. मग म्हटलं हल्लं कोण, मग सेन्सरच्या समोरनं गेलं कोण. तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवा. तर ते म्हणजे ते कधीही फिरतात किंवा त्याची मला कधी आता भीती वाटत नाही, कारण घरच त्यांचं तर ते फिरणारच ना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा